भाजपनं नवी मुंबई निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। मात्र या जाहीरनाम्यात एका ओळीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। नवी मुंबई महानगरपालिकेकरता भाजपनं शिक्षण विजन हे मांडत असताना शैक्षणिक विजन हे मांडत असताना महापालिका शाळांमधून केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। पण त्यापुढे मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल असं त्यात म्हटलेलं आहे। यावरून खासदार संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे। मराठी भाषिक राज्याचा मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटं बोलतोय। काल नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात भाजपनं हिंदी सक्तीची करू असं सांगितलंय। भाषा काय नवी मुंबईची, मराठी नाही आहे का? नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चक्क भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात म्हटलं गेलंय की केजी टू पीजी पर्यंतचं शिक्षण आम्ही मोफत देऊ आणि मराठीबरोबर हिंदी भाषा सक्ती असेल। महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष छुप्या पद्धतीने परत एकदा हिंदी भाषा सक्ती करू इच्छिते का? हा प्रश्न नवी मुंबईतील तमाम मराठी माणूस आणि मराठी जनता विचारत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।